तर आता अध्याय 3 आहे श्री रेवा द्वितीय अवतार कथन। हे इथे पहिलं अवतरण तिचं कसं झालेलं आहे हे इथं सांगितलं आहे। आणि आता पुढील अध्याय आहे अध्याय 3 श्री रेवा द्वितीय अवतार कथन। ओम नमो नर्मदाय। युधिष्ठिर उवाच रेवा अवतरणं पुण्यं संगम लिंगमर्चितं तीर्थयात्रा प्रमाणश्च युगमन्वंतराणि च। राजा युधिष्ठिरने सांगितले, हे महामुनी, श्री नर्मदाचा पवित्र दुसरा अवतार संगम बाणलिंग तीर्थयात्रेचे प्रमाण युग व मन्वंतर पर्वत महात्म्य श्री नर्मदातील यथोचित कर्म तीर्थांत देवतांचा पर्वकाल नगर महात्म्य तेथील निवास भृगूचे पवित्र कीर्तन व ब्रह्महत्येतून मुक्ती हे सर्व मला कथन करावे। तसेच कोणत्या कारणास्तव जंबूद्वीपात श्री नर्मदा अवतरली व पुन्हा शिवलोकात गेली हेही सांगावे। याशिवाय मी जे विचारले नाही तेही मला कृपा करून कथन करावे। श्री मार्कंडेय वदले, आता आधीच्या अवतरणामध्ये पहिल्या अवतरणामध्ये सांगितलं ती अवतरली पर्वत रांगांमधून आणि संपूर्ण पृथ्वीची तिने भ्रमंती केली आणि त्यानंतर ती पुन्हा शिवलोकात गेलेली आहे। तर आता इथे ह्या अध्यायात विचारतात हे सर्व प्रश्न राजा युधिष्ठिर श्री मार्कंडेय मुनींना विचारत आहेत। तर आता श्री मार्कंडेय वदले, हे राजेंद्र, तुम्ही श्रवण करा व मी सांगितलेले जाणून घ्या। पूर्वकालात सत्ययुगात शिवप्रसाद संपन्न माता दितीचा प्रबळ हिरण्यकश्यपू नावाचा महाअसुर होता। पूर्वकाळात सत्ययुगात शिवप्रसाद संपन्न माता दितीचा प्रबळ हिरण्यकशिपू नावाचा महाअसुर होता। त्याने पराजित केल्यामुळे भयभीत झालेले सर्व देवगण धावत श्री विष्णूला शरण येऊन म्हणाले, शंखचक्रधारी संसार सागरातून तारणारे माधव, आम्ही सर्व तुला शरण आलो आहोत। हे मधुसूदन, अग्निहोत्र, वेद व देवतांचे पूजन, स्वाध्याय म्हणजे वेदपठन, यज्ञ, हवन व पितरांचे तर्पण यापैकी काहीही न करणाऱ्या दुष्ट दानवाने हे सर्व नष्ट केले व धर्मकर्माचा नाश केला। राजा, हे ऐकून प्रभावशाली श्री विष्णूने नृसिंह रूप धारण करून त्या सर्व दैत्यांना ठार केले। पुन्हा देवब्राह्मण पूजनास प्रवृत्त केले। पापकर्मात रत सर्व अधम दानव नष्ट केले। या कारणास्तव लोकधारिणी श्री नर्मदाही निघून गेली। स्वारोचिष मन्वंतरात आदिकल्पातील सत्ययुगात सुरगणांनी पूजित श्री नर्मदा देवीने पुन्हा मनुष्यलोकात अवतार धारण केला। हे नरश्रेष्ठ, लोकहितार्थ धर्मकर्म जाणून सर्व देवगणांनी पूजित श्री नर्मदा देवी मनुष्यलोकात अवतरली। श्री मार्कंडेय वदले, हे राजा, पूर्वी चंद्रवंशात चक्रवर्ती पुरुरवा राजा होता। तसेच इंद्रदेव स्वर्गात राज्य करतात तसे तो संपूर्ण पृथ्वीवर राज्य करत होता। एकदा सभेत वृद्धांची सेवा करणाऱ्या व्रतधारी नृपश्रेष्ठ पुरुरवा राजाने वृद्ध ब्राह्मणांना विचारले, यज्ञादी विना पाप मोहित मानवांना स्वर्ग कसा प्राप्त झाला? स्वर्ग कसा प्राप्त झाला ते मला यथार्थपणे आपण सांगावे। तेव्हा ब्राह्मण म्हणाले, महाराज, स्वर्गात लोकपावनी श्री नर्मदा आहे। स्वर्गात लोकपावनी श्री नर्मदा आहे। त्या लोकपाप हारिणाला तुम्ही स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण्यासाठी प्रार्थना करा। मनावर ताबा मिळवलेल्या त्या ब्राह्मणांचे ते वचन ऐकून पुरुरवा राजाने 1000 वर्षापेक्षा जास्त काळ श्री शंकराची आराधना केली। कंदमुळे, फळे, भाज्या व जलसेवन करून निर्मळ अंतःकरणाने ते श्री शंकराच्या भक्तीस सदा तत्पर राहिले। तेव्हा संतुष्ट होऊन श्री महादेव वदले, पुत्र, तुझ्या मनातील सर्वात अप्रिय यथेष्ट वर माग, मी तुला तो निस्संदेह देईन। पुरुरवा राजाने सांगितले, श्री महादेव, जर आपण प्रसन्न आहात व मला वर देऊ इच्छिता तर
सर्व लोकहितार्थ श्री नर्मदाने पृथ्वीवर अवतरावे. नवखंड, सप्तद्वीप व सर्व नद्या असूनही सर्व जग घोर नरकात डुबले आहे असे मी ऐकले आहे. 1,00,000 योजन जंबूद्वीप निराधार होत आहे. देव, पितर व मनुष्यास तृप्ती नाही. राजाचे हे वचन ऐकून श्री महादेव वदले, हे राजा, देवतांना दुर्लभ तसेच मागण्यास अयोग्य असा वर तुम्ही मागत आहात. श्री नर्मदा व्यतिरिक्त अन्य वर मी देईन. राजा पुरुरवा म्हणाले, श्री महादेव, मी आमरण अन्य वर मागणार नाही. तेव्हा राजाचे उग्र तपस्येचे निश्चित साधन जाणून श्री महादेवाने मेकल म्हणजेच अमरकंटक पर्वत मेकल कन्या श्री नर्मदाला आज्ञा केली, हे सुरेश्वरी, तू पृथ्वीवर अवतरावे. पुरुरवा राजाच्या तपोबलाने तू मनुष्यलोकाचे हित करावे. आज्ञा मिळताच श्री नर्मदा श्री महादेवासमोर उभी राहिली. ती हात जोडून म्हणाली, आज मला आदेश द्यावा. श्री महादेव वदले, रेवा, तू माझ्या आज्ञेनुसार स्वर्गातून पृथ्वीवर जा. हे कल्याणी, यावेळी पुरुरवा राजाचे तप सत्यात उतरव. तेव्हा श्री नर्मदा म्हणाली, मी निराधार होऊन स्वर्गातून पृथ्वीवर कशी जाऊ. श्री नर्मदाचे म्हणणे ऐकून पार्वतीपती देवाधिदेव श्री शंकराने 8 उत्तम कुल पर्वतांना बोलावून विचारले, नदी धारण करण्यास कोणता पर्वत समर्थ आहे. सर्व पर्वत म्हणाले, हे भगवान, श्री नर्मदाच्या जलवेगाने मोठमोठ्या पर्वतांचेही तुकडे तुकडे होतील. तेव्हा विंध्य पर्वताने सांगितले, हे सुरेश, आपल्या कृपा प्रसादाने माझा पुत्र श्री नर्मदा धारण करण्यास निस्संदेह समर्थ आहे. जो सर्व पर्वतांना मान्य, श्रेष्ठ, सर्व गुणसंपन्न, कामदेवासम दृढ पराक्रमी व पर्यक नावाने प्रसिद्ध आहे. देवतासुद्धा त्याला ओळखत नाही, कारण तो नित्य पार्वती पूजनात मग्न असतो. श्री महेश्वर, जरी इथे अन्य पर्वत आहेत तरी श्री नर्मदा धारण करण्यास पर्यकच निस्संदेह समर्थ आहे, कारण इतर सर्व पर्वत अशक्त, वृद्ध व विकल आहेत. यास्तव आपण आज्ञा द्यावी. पर्वत श्रेष्ठ पर्यक श्री महादेवाची आज्ञा प्राप्त करून म्हणाला, श्री महेश्वर, मी आपल्या कृपा प्रसादाने श्री नर्मदाला धारण करेन. तेव्हा श्री नर्मदा देवी पर्यक पर्वताच्या शिखरावर अवतरली. जलवेगासहित भ्रमणाने पर्वत जंगलांसह सर्व पृथ्वी भिजली व सर्व जग अकालीन प्रलयासम भयभीत झाले. सर्व देवगण श्री नर्मदाची स्तुती करू लागले. हे कल्याणी, तू मर्यादा धारण कर, कारण तू लोकहितकारिणी आहेस. तुझ्यामुळे ही सर्व चराचर सृष्टी त्रैलोक्य व्याप्त होत आहे. त्यानंतर श्री महादेवाच्या आज्ञेने श्री नर्मदा संकोचली. पितामहांना तृप्त करून 21,000 योजन प्रमाणात रसातळात श्री नर्मदाने प्रवेश केला आणि तिने पुरुरवा राजाला सांगितले, निज हातांनी माझ्या जलास स्पर्श करा. तेव्हा पुरुरवा राजाने जलप्राशन करून पितरांना तिलोदक दिले. त्यामुळे देवतांना दुर्लभ असे स्थान राजा पुरुरवाच्या पितरांना प्राप्त झाले आणि सर्व चराचरासहित त्रैलोक्य चौफेर पवित्र झाले. श्री मार्कंडेय वदले, या हेतूने सप्तकल्पात राहणाऱ्या श्री नर्मदाचे आपण सेवन करतो. हे राजा, हे श्री महादेवाने सांगितलेले आख्यान मी तुम्हाला सांगितले. यावेळी वैवस्वत मन्वंतर आहे. द्वापराच्या अंती सत्य प्रतिज्ञा करणाऱ्या दृढ व्रतधारी बंधूंसहित तू राजा झालास. त्रेतायुगाच्या पहिल्या चरणात भागीरथी गंगा झाली. या भागीरथाच्या 60,000 पितरांना कपिल ऋषींनी भस्मसात केले होते. त्या लोकांना श्री विष्णू मायेने मोहित झाल्यामुळे 7वे रसातळ प्राप्त झाले. अशा प्रकारे मंदाकिनी नावाची अजून एक गंगा आहे. मर्यादा न सोडणारे सप्तसमुद्र श्री नर्मदाच्या जलाने पूर्ण झाले आणि त्रेतायुगाच्या 3ऱ्या चरणात सरस्वती नदी पृथ्वीवर अवतरली. ती सरस्वती स्थानेश्वरला गेली व गंगेला मिळाली. कनखल तसेच गंगासागरात गंगा पवित्र आहे. ऊर्ध्वतीर्थ प्रयाग व काशीत ती विशेष पवित्र आहे. प्राची सरस्वती जिथे आहे त्या कुरुक्षेत्रात ती पुण्यदायी आहे. 12 सूर्यांचा नाश होऊन प्रलय झाल्यावर सप्तकल्पांचा क्षय होऊनही ती नष्ट झाली नाही, म्हणून तिला नर्मदा म्हणतात.
गंगा आदी हजारो नद्या नाश पावतात, पण श्री नर्मदा सप्तकल्पापर्यंत अविनाशी आहे. श्री सरस्वती श्री ब्रह्मदेवाची मूर्ती आहे. श्री सरस्वती श्री ब्रह्मदेवाची मूर्ती आहे. श्री गंगा श्री विष्णूची, तर श्री नर्मदा श्री शिवशंकराची. अशा या तिन्ही नद्या तीन देवता आहेत. गंगा, यमुना, शरयू, सरस्वती, शतद्रू, चंद्रभागा, रमणीय महानदी सिंधू, इरावती, कपिला, श्री नर्मदा, वितस्ता, दंडकी, गंडकी, महानदी घरघरा, महानद, शोणभद्रा, वेदिका, तरंगिणी, ब्रह्मवाहा, विष्णुवाहा, सारंगा, गौतमी, विश्ववाहा, धेनुमती, अपारा, अपरा, वेत्रवती, कुमुदा, महातापी, पयोष्णी, वेणा, दुग्धिका, क्षिप्रा, अजहासा, अभ्रमती, कृष्णा, भीमरथी, महानदी, तुंगभद्रा, गोदावरी म्हणजेच दक्षिण गंगा आणि इतरही नद्या, सर्व तीर्थे व समुद्र आहेत. त्या सप्तकल्पापर्यंत राहणारी श्री नर्मदा सोडली तर सर्व नद्या नाश पावणाऱ्या आहेत. जिला श्री महादेवाने शिरावर धारण केले आहे त्या श्री गंगादेवीचे काय वर्णन करावे, तसेच साक्षात परमेश्वर महादेवाची अर्धांगी पार्वतीची काय प्रशंसा करावी. श्री नर्मदा वर्णनीय आहे, कारण ती सप्तकल्पापर्यंत अनुगामिनी आहे. ते देश, पर्वत, गाव व आश्रम पवित्र आहेत, जिथे नद्यांमध्ये श्रेष्ठ सप्तकल्पापर्यंत राहणारी श्री नर्मदा विद्यमान आहे. ते देश, पर्वत, गाव व आश्रम पवित्र आहेत, जिथे नद्यांमध्ये श्रेष्ठ सप्तकल्पापर्यंत राहणारी श्री नर्मदा विद्यमान आहे. सरस्वती जल 3 दिवसात पवित्र करते, यमुना जल 7 दिवसात, गंगा जल तत्काल, तर श्री नर्मदा जल केवळ दर्शनानेच पवित्र करते. श्री नर्मदा तटावरील वृक्ष कालगतीनुसार श्री नर्मदा जलात उन्मळून पडल्यास श्री नर्मदाच्या स्पर्शाने त्यांना श्रेष्ठ गती प्राप्त होते. हे भरतवंशोत्पन्न राजा, श्री नर्मदा संगमात जिथे कुठे स्नान, दान, जप, होम, वेद पठन, पितृपूजन, देवाराधन, मंत्रोपदेश म्हणजेच दीक्षा, संन्यास, देहत्याग किंवा जे काही मनुष्य करतो त्याच्या फलाचा अंत नाही. काय सांगतात? श्री नर्मदा संगमात जिथे कुठे स्नान, दान, जप, होम, वेद पठन, पितृपूजन, देव आराधन, मंत्रोपदेश, दीक्षा, संन्यास, देहत्याग किंवा जे काही मनुष्य करतो त्याच्या फलाचा अंत नाही. गोसहस्त्र, गोशत, गोदान व महादान हे वैशाख, माघ, कार्तिक महिन्यात ग्रहण, अयन, विषुव संक्रमण, अन्न संक्रमण, व्यतिपात, वैधृती, अमावस्या, तिथिक्षय, तिथिवृद्धी, मनवादी तिथी, युगादी तिथी, कल्पादी तिथीस व माता पित्याचे श्राद्ध असताना ओंकारनाथ भृगु क्षेत्रात व संगमस्थानी करावे. श्री नर्मदात स्नान, दान, जप, होम, पूजन आदी केल्यास अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त होते. ब्रह्महत्यादी पाप निसंशय नष्ट होते. श्री नर्मदा तीर्थात स्नान केल्यास स्वतः सहित अतीत व आगामी 100 पिढ्यांचा उद्धार होतो. श्री नर्मदा तीर्थात स्नान केल्यास स्वतः सहित अतीत व आगामी 100 पिढ्यांचा उद्धार होतो. जो अर्धा गाव वा पूर्ण गाव श्री नर्मदा तटावर दान करतो त्याला विपुल लक्ष्मी अत्यंत फलदायी ठरते. श्री नर्मदाच्या किनाऱ्यावरील माती जो मस्तकी धारण करतो तो जणू अंधकाराचा नाश करण्यासाठी सूर्यनारायणाची मूर्ती धारण करतो. हे युधिष्ठिर, मनुष्य जिथे जिथे श्री नर्मदात स्नान करतो तिथे अश्वमेधाचे फल प्राप्त करतो असे श्री शंकराने सांगितले आहे. श्री नर्मदाचे जलपान, स्नान व दर्शन शतचंद्रायणाच्या बरोबरीचे असते.
जो प्रातःकाळी उठून श्री नर्मदाचे कीर्तन करतो त्याचे सप्तजन्माचे पाप तत्क्षणी नष्ट होते. जिथे संगम व बाणलिंगाने युक्त श्री नर्मदा आहे तिथे स्नान केल्यास अश्वमेध यज्ञाचे फल व शिवलोक प्राप्ती होते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील श्री रेवा द्वितीय अवतार कथन नावाचा 3रा अध्याय पूर्ण झाला. तर आता इथं पहिल्या आधी आपणाला आदिकल्पामध्ये कसं अवतरण झालं मैयाचं हे सांगितलेलं आहे. तिचं प्रथम अवतरण सांगितलं. त्यानंतर ह्या भागामध्ये द्वितीय अवतरण कसं झालेलं आहे हे सांगितलेलं आहे. हा इतिहास पूर्णतः सांगितलेला आहे.